गुणवत्तेअभावी अनेक अभियंत्यांना आज बेरोजगारीला सामोरं जावं लागतंय. गुणवत्ता जोपासून चांगले इंजिनियर घडवता येतात हे औरंगाबादच्या MIT महाविद्यालयानं सिद्ध केलंय. त्यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून MIT संस्थेनं उज्ज्वल भवितव्याचे नवे मापदंड विद्यार्थ्यांसमोर ठेवलेत. त्यामुळे BE, BTech आणि तंत्रनिकेतनमध्ये MITनं महाराष्ट्रातील एक प्रमुख शिक्षण संस्था म्हणून लौकिक कमावलाय. क्वालिटी एजुकेशन देना है तो आपके पास बहुत अच्छा स्टाफ होना चाहिए, ट्रेंड स्टाफ होना चाहिए, अच्छा इंफ्रास्ट्रक्चर होना चाहिए, अच्छा लेबोरेटरी होना चाहिए. और खासकर जब हम टेक्निकल एजुकेशन की बात करते हैं तो टेक्निकल एजुकेशन को क्वालिटी में अगर अच्छी क्वालिटी की टेक्निकल एजुकेशन देनी है तो अच्छे इंफ्रास्ट्रक्चर और अच्छा ह्यूमन रिसोर्स होने के साथ साथ आपका जो स्टेक होल्डर्स हैं, जो यहाँ पे फाइनली आपका प्रोडक्ट बाहर जाएगा, जिसको हम कहते हैं कि भी एम्प्लॉयबल यूथ जैसे बाहर पड़ेगा ताकि वो इंडस्ट्री रेडी हो. तो वो जो थर्ड एस्पेक्ट है कि भाई ये रिसोर्सेज होने के बाद, फिजिकल और ह्यूमन रिसोर्सेज होने के बाद जो बाहर के दुनिया के साथ आपके रिलेशनशिप कैसे हैं, आप उनके साथ कितना क्लोजली काम करते हैं. तो ये ट्रायंगुलर रिलेशनशिप है. इंस्टीट्यूशन की बात करते हैं तो इंस्टीट्यूशन इज कंसिस्ट ऑफ स्टूडेंट्स, फैकल्टी मेंबर, रिसोर्सेज, अच्छा इंफ्रास्ट्रक्चर, अच्छी लाइब्रेरी, अच्छी सुविधाएं, और उसके साथ दूसरा साइड में जो है वो आपके स्टेक होल्डर्स हैं, जैसे इंडस्ट्री है. और तीसरी जो सबसे बड़ा कनेक्शन है वो समाज है, सोसाइटी है, जिसके लिए फाइनली उसको काम करना है. तो आप इसको कितना परफेक्टली जोड़ते हो. अगर वो रिलेशनशिप अच्छा है तो आपके पास 100% स्टूडेंट्स अच्छा आने वाला है. तो आप किसी भी एक सेगमेंट में अगर आप कम पढ़ते हैं तो उसका 100% रिफ्लेक्शन जो है बच्चों के ऊपर पड़ेगा. ये एक सबसे इम्पोर्टेंट बात है. दूसरी सबसे इम्पोर्टेंट बात है कि मैंने बहुत बार देखा है कि हम बच्चों के ऊपर चीजें थोपते हैं कि भाई फलाना फलाना ये चाहिए इसलिए तुम ये करो, ऐसी ऐसी डिमांड है इसलिए तुम ऐसा करो, अभी ये सेगमेंट में बहुत जरूरत है इसलिए आप ये कीजिए. तो कभी एज एन ऑर्गेनाइजेशन लोग बहुत कम सोचते हैं कि स्टूडेंट्स को क्या चाहिए. मराठवाड्यातल्या तंत्र शिक्षणात MITचं मोठं यश आहे. त्याचं कारण म्हणजे रोजगारापलीकडे जाऊन विद्यार्थ्याला काय देता येईल हा महासंचालक मुनीश शर्मा यांचा दृष्टिकोन. पारंपरिक शिक्षणाची व्याप्ती वाढवत MITनं व्यावसायिक आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील शिक्षणाचं महत्त्व ओळखलंय. सातत्य, नाविन्य, संशोधन या रोजगारासाठी पायघड्या घालणाऱ्या गोष्टी विद्यार्थ्यांना दररोज दिल्यानं इथले विद्यार्थी अभ्यासाबरोबरच व्यक्तिमत्व विकास आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सज्ज होत आहेत. सगळ्यात एक महत्वाचा भाग या कॉलेजमध्ये जो आम्ही सुरू केला आहे गेल्या काही 2-4 वर्षापासून, तो म्हणजे रिसर्च ओरिएंटेशननी इथे आमच्याकडे जवळपास 4 सेंटर ऑफ एक्सलन्स आहेत. मी आता जे सांगायचा प्रयत्न करतोय तो डिग्री कॉलेजचे क्लासेस, ब्रँचेस त्याचे जे सुरू आहेत तो भाग न बोलता मी एक असा भाग सांगायचा प्रयत्न करतोय रिसर्च पॉइंट ऑफ व्ह्यू, जो आम्ही आज महत्वाचा मानतो. कारण तो भाग असल्याशिवाय कुठल्याही अभियांत्रिकी कॉलेजचा क्वालिटी वाईज हा प्रोग्रेस होऊ शकत नाही, हे माझं स्वतःचं सुद्धा ते मत आहे. म्हणजे हे असं घडल्यानंतर काय होतं की विद्यार्थ्यांना सुद्धा ते जे विश्व आहे टेक्नॉलॉजिकल डेव्हलपमेंटचं, त्या विश्वाची तोंड ओळख त्यांना UG पासूनच होते आणि तशी ती व्हायला पाहिजे. आणि ती झाली की मग त्याचं रिफ्लेक्शन ते ज्या वेळेला इंटरव्ह्यू देतात तर दॅट मेक्स अ लॉट ऑफ डिफरन्स. त्यांनी खूप फरक पडतो त्या विद्यार्थ्यांच्या बोलण्यामध्ये. अशा काही त्यांनी केलेले प्रोजेक्ट्स आणि त्या प्रोजेक्ट्सचा आज समाजाला होणारा उपयोग किंवा रिसर्चचं कॉन्ट्रीब्युशन, माझ्या हिशोबाने हे कॉन्ट्रीब्युशन आहे का कुठल्याही ग्रुपनी किंवा व्यक्तीने, हे एक काय म्हणायचं ह्युमन काइंडमध्ये केलेलं एक ॲडिशन आहे त्या प्रोग्रेससाठी लागणार. भलेही ते खूप सूक्ष्म किंवा बारीक असेल पण ते करायला पाहिजे प्रत्येक अभियंत्यांनी. ही जाणीव इथल्या विद्यार्थ्याला ही 100% होते आमच्याकडे. आणि त्याच्यामुळे या सगळ्या मंडळींना इंडस्ट्रियल एक्सपोजर मिळणं हा सुद्धा त्याच्याबरोबर म्हणजे रिसर्च बरोबरचा एक सगळ्यात महत्त्वाचा दुवा, ज्याच्यासाठी आम्ही सगळेच काम करतो. म्हणजे मी स्वतः सुद्धा इंडस्ट्रियल एरियामध्ये जाऊन वेगवेगळ्या इंडस्ट्रीजना भेटी देणं आणि तिथे काय चाललं आहे आणि त्यांना कशा प्रकारचा अभियंता पाहिजे, म्हणजे त्यांना आमच्याकडे या आणि आमचे अभियंते घ्या म्हणण्यापेक्षा मी त्यांना असा विचारायचा प्रयत्न करतो की तुम्हाला कसे लोक फ्रेश ग्रॅज्युएट्स पाहिजेत. हा प्रश्न विचारल्यावर जे उत्तर मिळतं
त्याचं इम्प्लिमेंटेशन मग आम्हाला रेग्युलर आमच्या करिक्युलममध्ये म्हणा किंवा शिकवण्याच्या पद्धतीत करता येतो. अभियंता म्हटलं की सर्व प्रकारचं ज्ञान आत्मसात असणार असा सर्वसाधारण समज असतो. MIT संस्थेनं हे सूत्र काटेकोरपणे पाळल्यानंच विद्यार्थी मोठं यश मिळवतायत. MIT आणि इन्फोसिस या संयुक्त विद्यमाने आपण एक कॅम्पस कनेक्ट नावाचा एक प्रोग्राम आपण राबवतो MIT मध्ये. याचा मुख्य उद्देश हाच आहे की आपले जे अभियांत्रिकीचे स्टुडंट्स आहेत ते मुख्यतः रुरल भागातून आलेले असतात, तर त्या स्टुडंट्सला एक सॉफ्ट स्किल्स ची गरज असते. त्यांचं व्यक्तिमत्व तेवढं डेव्हलप नसतं, तर ते ट्रेनिंग कोर्स आपण पूर्ण मराठवाड्यासाठी हा हब इथे MIT मध्ये राबवला जातो. याशिवाय मुलांना इंडस्ट्रीला जे रिक्वायर्ड जे कोर्सेस आहेत की जसे की फाउंडेशन प्रोग्राम आहे किंवा फंडामेंटल्स ज्यामध्ये शिकवले जातात किंवा अँड्रॉइड प्रोग्रामिंग आहे जे की आता सध्याची मार्केटची गरज आहे, तर हे सगळं को-टीचच्या माध्यमाने म्हणजे विद्यार्थी आणि टीचर्स आणि इंडस्ट्रीचे एक्सपर्ट्स या तिघांचा सहभाग या को-टीच प्रोग्राममध्ये असतो आणि हा प्रोग्राम आपण एक्झिक्यूट करतो. त्यासाठी आपल्याकडे 70 कम्प्युटर्सचा एक ट्रेनिंग सेंटर आहे ज्यामध्ये आपण डायरेक्टली ऑन साईट प्रोग्रामिंग आपण शिकवतो त्या मुलांना. त्याशिवाय त्यांचे इंडस्ट्री एक्सपर्ट्सचे जे सेशन्स असतात इन्फोसिसचे, ते सर्व सेशन्स आपण त्यांना त्या माध्यमातून आपण त्यांना शिकवतो. तंत्र शिक्षणातला पहिला टप्पा म्हणून तंत्रनिकेतनकडे विद्यार्थी आणि पालकांचा ओढा गेल्या काही वर्षात वाढलाय. इंजिनिअरिंग करायचं असा ठाम विश्वास असलेल्या विद्यार्थ्यांसाठी MIT संस्थेनं एक सर्वोत्तम पर्याय उपलब्ध करून दिलाय. डिग्रीला जो विद्यार्थी जातो त्याचा बेसिक जो पाया असतो त्यामध्ये त्याचं बेसिक नॉलेज हे पॉलिटेक्निकमध्ये जास्त मिळतं. त्यातल्या त्यात सर्वात महत्त्वाचं सांगायचं झाल्यास त्याचं प्रॅक्टिकल नॉलेज, त्याचं हँड्स ऑन प्रॅक्टिस वर जास्त भर पॉलिटेक्निकमध्ये दिला जातो. त्यामुळे त्याचं थिअरॉटिकलपेक्षा प्रॅक्टिकल नॉलेज जास्त मिळतं आणि ते त्याला डिग्री करत असताना कामी येतं. म्हणून मॅक्झिमम विद्यार्थी आज आमचे ॲडमिशन जवळजवळ 100% होत आहेत. त्याचा उद्देशच हा आहे की बऱ्याचशा विद्यार्थ्यांना डिग्रीला जाताना पॉलिटेक्निककडनं ज्यावेळेस विद्यार्थी जातो त्यावेळेस त्याचं डिग्रीला त्याचं पर्सेंटेज सुद्धा जास्त असतं. म्हणजे त्याला जे मार्क मिळतात हे ते सुद्धा डिप्लोमा झालेल्या विद्यार्थ्यांना जास्त मार्क मिळतात आणि डिप्लोमा झालेले विद्यार्थीच तिथं रँकर्स होतात पुढे. तंत्र शिक्षणातून करिअर करणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस खूप वाढतीये. रोजगारासोबतच स्वयंरोजगाराची उत्तम संधी MIT मुळे आजवर हजारो विद्यार्थ्यांना मिळाली असल्यानं उच्च शिक्षण किंवा नोकरी असे दोन्ही पर्याय अशा शिक्षणातून मिळतायत. समाजामध्ये एक वर्ग असाही आहे सध्या की जो डिप्लोमाला प्रेफरन्स देतो आणि तुम्ही जर पाहिलं तर बऱ्याचशा कंपन्यांमध्ये वगैरे सुद्धा आजही साधा डिप्लोमा झालेले जे विद्यार्थी होते बऱ्याच वर्षापूर्वीचे ते आज अतिशय उच्च पदावरती गेलेले आहेत. MIT पॉलिटेक्निकमध्ये येणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याचं करिअर घडवणं हा आमचा ट्रेनिंग अँड प्लेसमेंट सेलचा मुख्य उद्देश आहे. मग तो विद्यार्थी कुठल्याही ब्रांचला ऍडमिट झाला असेल त्याला त्याच्या शाखेमध्ये म्हणजे एखादा विद्यार्थी जर मेकॅनिकलला आला असेल किंवा कॉम्प्युटर टेक्नॉलॉजीला आला असेल तर त्या शाखेमध्ये त्याचं उज्ज्वल भवितव्य घडवण्याची जबाबदारी आमची आहे असं समजतो ट्रेनिंग अँड प्लेसमेंट सेलद्वारे. त्यासाठी फायनल इयरच्या विद्यार्थ्यांना आम्ही कॅम्पस इंटरव्ह्यूच्या संधी उपलब्ध करून देतो. मराठवाड्यातील विद्यार्थ्यांना बीटेकचं शिक्षण घेण्यासाठी एकमेव ठिकाण म्हणजे औरंगाबाद येथील MIT पदवी, पदव्युत्तर आणि संशोधनासोबतच कृषी विषयातील अभियांत्रिकीचं शिक्षण देणारी ही एकमेव संस्था आहे. त्यामुळे दर्जा आणि गुणवत्ता या जोरावर मराठवाड्यासह महाराष्ट्रातील विद्यार्थी MIT कडे येतात. प्लास्टिक्स अँड पॉलिमर इंजिनिअरिंगचा अभ्यासक्रम आहे, तसेच ॲग्रिकल्चरल इंजिनिअरिंगचा अभ्यासक्रम आहे. आणि मला सांगायला आनंद वाटतो की ॲग्रिकल्चरल इंजिनिअरिंगचा अभ्यासक्रम हा युनिक आहे आणि फार कमी ठिकाणी भारतभरात हा कोर्स अवेलेबल आहे. त्याचप्रमाणे इथे 3 PG कोर्सेस आहे. एक आहे MTech इन मेकॅनिकल इंजिनिअरिंग, दुसरं आहे MTech इन फूड प्रोसेसिंग टेक्नॉलॉजी अँड MTech इन कॉम्प्युटर सायन्स अँड टेक्नॉलॉजी असे 3 PG कोर्सेस देखील इथे आहेत. आणि या विद्यापीठाच्या अंतर्गत येणारा बीटेकचा एकमेव कोर्स हा या महाराष्ट्र इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये अवेलेबल आहे. BE आणि बीटेक या 2 कोर्सेसमध्ये महत्त्वाचा फरक असा आहे की BEचा कोर्स हा 4 वर्षामध्ये पूर्ण होतो, व्हेअरॅज बीटेकच्या कोर्समध्ये सर्व सब्जेक्ट 3.5 वर्षातच पूर्ण होतात आणि शेवटचे 6 महिने
आमचे विद्यार्थी हे इनप्लांट ट्रेनिंगसाठी कंपनीमध्ये जॉईन करतात. कृषी क्षेत्रातील अभियांत्रिकीला MIT मुळे राज्यात वेगळं महत्व प्राप्त झालंय. कोणत्या मातीत कोणतं उत्पादन घ्यावं इथपासून उत्पादकता वाढवण्यासंबंधी विविध प्रकल्प इथं राबवले जातात. मातीचे टेस्ट केल्यानंतर जे त्याचे रिझल्ट आले त्याच्यानंतर त्या पर्टिक्युलर पिकासाठी जो पीक घेणार आहे त्या पर्टिक्युलर पिकासाठी त्याला किती खत वापरावं आणि कोणत्या प्रमाणात खत वापरावं हे आपण त्याला शिफारस 3 दिवसात अहवाल देतो. या ठिकाणी आपण विद्यार्थ्यांसाठी ट्रेनिंग हे सॉइल टेस्टिंग, माती परीक्षण आणि पाणी परीक्षण कसं करावं आणि शेतकऱ्यांना अहवाल आल्यानंतर कोणत्या पद्धतीने समजून सांगावं हे आपण त्याला या ठिकाणी ट्रेनिंग देतो. ह्या प्रयोगशाळेला महाराष्ट्र व्यवसाय शिक्षण मंडळाचा 6 महिन्याचा ट्रेनिंग प्रोग्राम आयोजित त्यांनी दिलेला आहे. त्यामुळे आपण त्या 6 महिन्याच्या ट्रेनिंगमध्ये महाराष्ट्र शिक्षणकडून विद्यार्थ्यांना त्याचं सर्टिफिकेट देतो आणि ह्याच्यामध्ये 6 महिने ट्रेनिंग देतो. संस्थेतून बाहेर पडताना हातात नोकरीचं पत्र असणं ही अभियंत्यांसाठी सर्वात समाधानाची बाब असते. अभ्यासक्रमासोबतच प्लेसमेंटची तयारी आणि त्यासाठीचं प्रशिक्षण याकडे MITनं सर्वात जास्त लक्ष दिलंय. त्यामुळेच 80% जास्त विद्यार्थी कॅम्पसमध्ये यशस्वी होत आहेत. महाराष्ट्र इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये बीटेक कोर्स हा चालवला जातो. त्याच्यामध्ये आपल्याकडे 8 ब्रांचेस आहेत आणि वेगवेगळ्या कंपनीज आपल्याकडे येतात कॅम्पससाठी. कंपनीज आपल्याला अप्रोच करतात कारण इन्स्टिट्यूट आपली फार जुनी आहे आणि एक रिनोन्ड आहे इन मराठवाडा रिजन. तर व्हेरियस कंपनीज आपल्याकडे येतात. ते इन्फोसिस, पर्सिस्टंट, सिंटेल, एम्फसिस, टाटा टेक्नॉलॉजीज, ग्रीव्स कॉटन, गुडियर साऊथ एशिया टायर्स हे प्रॉमिनंट इंडस्ट्रीज आहेत जे की कॅम्पससाठी येतात. मराठवाड्यातला विद्यार्थी हा आपल्याकडे ऍडमिशन घेतो हे प्लेसमेंट्स त्या दृष्टीने त्याला एक इंजिनियर म्हणून एक करिअर करायचं असतं आणि चांगल्या कंपनीत एक जॉब मिळवायचा दृष्टिकोनाने तो स्टुडंट आपल्याकडे ऍडमिशन घेतो. तर त्याच्या प्लेसमेंटसाठी आपण तूर्त राहण्यास आपल्याला ते कंपनीला अप्रोच करतो. आपण कंपनीज आपल्याला अप्रोच करतात. प्लेसमेंट चांगल्या दृष्टीने होतात. अभियांत्रिकीच्या शिक्षणानंतर पुढील शिक्षणाची विशेष सुविधा देण्याचं काम MITनं व्यवस्थापन शिक्षणाद्वारे दिलंय. त्यामुळे दर्जेदार MBA करणाऱ्यांसाठी या व्यवस्थापन महाविद्यालयात संधी उपलब्ध आहे. या संस्थेमध्ये जनरली जी मुलं हा अभ्यासक्रम निवडतात ते आर्ट्स, सायन्स, फार्मसी या विषयात किंवा कॉमर्स या विषयातले जास्त करून असतात. इंजिनिअरिंग प्रशिक्षण घेणारे या संस्थेमध्ये फार थोडे असतात. तो भाग वाढवण्याचा आमचा प्रयत्न आहे की जेणेकरून इंजिनियर्स आणि टेक्निकल एज्युकेशन घेतलेल्या लोकांनी इथे या संस्थेत दाखल व्हावं आणि त्यांचा पाया पुढच्या करिअरसाठी मजबूत करावा. त्या गोष्टीचा जर विद्यार्थ्यांनी होल हार्टेड पार्टिसिपेशन केलं तर प्लेसमेंटची त्यांना कधीही चिंता भासू नये. ही गोष्ट आम्ही आमच्या प्लेसमेंटद्वारे सिद्ध करून दाखवली आहे. त्यामुळे मागच्या वर्षीचं उदाहरणार्थ पूर्ण साधारण 55 मुलांपैकी 35 जणांना इन्स्टिट्यूटकडनं प्लेसमेंट हवं होतं आणि त्यामधले जवळजवळ 33 लोक वेगवेगळ्या इंडस्ट्रीमध्ये आणि ऑर्गनायझेशन्समध्ये प्लेस झाले. त्यांना तिथे नोकरी मिळाली. कुठल्याही विद्यार्थ्यांसाठी शिक्षणाबरोबरच तिथलं वातावरणही महत्व बाळगून असतं. आपल्या परिसरातील वातावरण शैक्षणिकच राहावं यासाठी MITनं खूप काळजी घेतली आहे. MIT कॉलेजचे टीचर्स वगैरे स्टाफ मी पहिले इथे येऊन एकदा चेक केले होते. सगळ्या टीचर्सशी एकदा बोलणं झालं होतं. खूप फ्रेंडली टीचर्स होते. त्यांचा नेचर चांगला होता. प्रत्येक टीचरनी एकदम वेलकमिंग स्वभावाने मला वेलकम केलं. त्यानंतर माझ्याबद्दल त्यांनी पहिले विचारून घेतलं माझं कुठे शिक्षण झालंय, कसं झालंय. मी ॲक्च्युली औरंगाबाद लोकलाईटच होतो. इथे आल्यानंतर टीचर्सनी मला पुढे प्रोत्साहन दिलं आणि काही नवीन टेक्नॉलॉजीजबद्दलही सांगितलं. मी कम्प्युटर सायन्स इंजिनिअरिंगमध्ये आहे 3rd इयरमध्ये. तर त्यामध्ये मला लिनक्स नावाचं एक नवीन ऑपरेटिंग सिस्टम कळालं. त्यातली टेक्नॉलॉजी, ओपन सोर्स टेक्नॉलॉजी वगैरे कळाली. त्यानंतर माझं एका स्पेशल अचीवमेंट म्हणजे रेड हॅट सर्टिफाईड सिक्युरिटी स्पेशलिस्ट हे मला एक मानांकन अमेरिकन कंपनीने दिलेलं आहे. चांगलं शिक्षण मिळावं म्हणून आजचा विद्यार्थी कुठूनही कुठं जाण्यासाठी तयारी दाखवतो. अनेक प्रांतिक मर्यादा ओलांडून विद्यार्थ्यांनी MITला आपली पसंती दिली आहे. पहिलेपासून माझं असं ध्येय होतं की मी कम्प्युटर सायन्स घेऊन मोठ्या एखाद्या चांगल्या कॉलेजमध्ये इंजिनिअरिंग करावी. त्यात मग नंतर मला कळालं की महाराष्ट्र इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी औरंगाबादमधनं हे सगळ्यात म्हणजे बीटेक जे आहे बीटेक म्हणून नामांकन देणारे
महाराष्ट्रामध्ये 2च आहेत, MIT पुणे आणि MIT औरंगाबाद. त्यामुळे मी हे टाकलं. इथे आल्यानंतर मग जे काही माझ्या अपेक्षा होत्या कॉलेजबद्दलच्या आणि मोठ्या शिक्षणाबद्दलच्या आणि जे काही माझं स्वप्न आहे माझ्या मम्मीला माझ्या फॅमिलीला घेऊन ते इथे पाहायला भेटलं आणि त्याला साक्षात जे काही मला रूपांतर करायचं होतं ते इथल्या प्राचार्य आणि टीचर्स जे काही असेल सगळे फॅकल्टी मेंबर्स त्यांच्या सहयोगानं ते पूर्णायला म्हणजे त्याच्या यशाला ते पोहोचत गेलं. आपल्या परिसराला सर्व आधुनिक गोष्टी मिळाव्यात असा प्रयत्न मुनीश शर्मा यांनी आरंभापासूनच केलाय. त्यासाठी संपूर्ण परिसर सोलार यंत्रणेनं सज्ज केलाय. अशी व्यवस्था असणारी MIT ही मराठवाड्यातील एकमेव संस्था आहे. आता रिसेंटली एनर्जी फार्मिंग हा जो कन्सेप्ट आलेला आहे त्या कन्सेप्टद्वारे MITनं हा एनर्जी फार्मिंग कन्सेप्ट वापरलेला आहे. आणि हे जे आत्ताच आपण पाहिले ते आहेत सगळे लार्ज स्केलवरचे प्रोडक्शन विजेचं 100 kW जे तयार होतं हे अंदाजे 25% होतं. आणि MIT मधल्या 8,500 विद्यार्थ्यांना आणि जवळजवळ 1,000 स्टाफला त्याचा रोजची रोज फायदा मिळतो. एनर्जीचा MITचा हा पण कन्सेप्ट आहे की आज जरी 25% वर आम्ही असो तरी उद्या 100% सोलरवर एनर्जी कॅम्पस कम्प्लीट MIT ला एनर्जी पुरवली जाईल. आत्ताच आपण हे जे पाहतोय हे आहे ते प्रायोगिक तत्वावर विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी पायलट स्केलवर. याच्यामध्ये निरनिराळे पॅनल्स दिसतील. या पॅनलवर आपण वीज किती तयार होते हे विद्यार्थ्यांना दाखवू शकतो, त्याचं मेजरमेंट घेऊ शकतो. आणि पलीकडं इथं एक बोर्ड पण आहे ज्याच्यावर सगळ्या रिडिंग मिळतात. या पॅनलला उन्हाच्या तीव्रतेनुसार आपल्याला अँगल पण देता येतो. मोठ्या आणि चांगल्या संस्था खूप असतात. MIT मात्र मोठी आणि चांगली अशा दोन्ही दृष्टीनं सज्ज आहे. रेड हर्ट या अमेरिकेतील प्रख्यात IT कंपनी सोबत MITनं करार केलाय. मराठवाड्यातील कुठल्याही पदवीधरासाठी सर्टिफाईड इंजिनियर कोर्स सुरू केलाय. आजवर 7,000 विद्यार्थ्यांना देश विदेशात रोजगार मिळवून देण्याचं काम मुनीश शर्मा यांनी केलंय. औरंगाबाद आणि मराठवाड्यातील बेरोजगार इंजिनियर्ससाठी असा सामाजिक दृष्टिकोन सर्व संस्थाचालकांनी अवलंबल्यास मराठवाड्याच्या शैक्षणिक गुणवत्तेत तो एक मानाचा तुरा समजला जाईल.